100 दिवसात एक विकेट, 6 महिने थांबा आणखीन एक विकेट जाणार। काल पुण्यातल्या बैठकीमध्ये सुप्रिया सुळेंनी असा मोठा गौप्यस्फोट केलाय। बायकोच्या आड लपतो आणि सगळे उद्योग करतो असंही म्हटलंय सुप्रिया सुळेंनी। नेमका सुप्रिया सुळेंचा रोख कोणाकडे आहे असा प्रश्न त्यामुळे आता विचारला जातोय। तर सुप्रिया सुळेंनी अशा पद्धतीचं वक्तव्य केलेलं आहे। पुण्यातल्या बैठकीमध्ये त्यांनी मोठा गौप्यस्फोट केला। 100 दिवसात एक विकेट, 6 महिने थांबा आणखीन एक विकेट जाणार अशा पद्धतीचा दावा त्यांनी केलाय आणि त्याचबरोबर बायकोच्या आड लपतो आणि सगळे उद्योग करतो असं एक विधानही केलंय सुप्रिया सुळेंनी। त्यामुळे त्यांचा रोख नेमका कुणाकडे आहे असा प्रश्न आता उपस्थित होतोय। आपले प्रतिनिधी मंदार गोंजारी आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधूया। मंदार, नक्की हे जे वक्तव्य आहे ते कोणाकडे रोख करणारे आहे असं संदिग्ध वक्तव्य सुप्रिया सुळेंनी का केलंय? हे वक्तव्य सुप्रिया सुळे यांचं धनंजय मुंडे यांच्याकडे रोख करणार आहे। पहिला जो व्यक्ती आहे तर तो म्हणजे राज्य मंत्रिमंडळातील धनंजय मुंडे यांच्या रूपाने राजीनामा आपण पाहिला। आणि दुसरं जे आहे तर आता खरं तर जे नाशिकचे कोकाटे आहेत तर त्यांच्या संदर्भामध्ये जे प्रकरण समोर आलेलं आहे तर त्या माध्यमातून त्यांच्या राजीनाम्याची मागणी होती आहे। मात्र तुझा जो प्रश्न होता की रोख कुणाकडे आहे, आत्ता सांगणं अवघड यासाठी आहे की आपण पाहतो आहोत अचानक अनेक मंत्र्यांशी संबंधित प्रकरणं समोर येत आहेत। मग ते अजित पवारांच्या पक्षातील असतील किंवा एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील असतील किंवा जयकुमार गोरेंच्या रूपाने भाजपमधले असतील। त्यामुळं कार्यकर्त्यांना येणाऱ्या निवडणुकीसाठी बळ मिळावं यासाठी सुप्रिया सुळे बोलत होत्या आणि कार्यकर्त्यांमध्ये एक उमेद निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न होता आणि त्यासाठी त्यांनी हे वक्तव्य केलेलं आहे की आता धनंजय मुंडेंचा राजीनामा झालाय आणि पुढच्या 6 महिन्यामध्ये आणखी एक विकेट पडणार आहे। तर त्या दृष्टीने देखील त्यांच्या या वक्तव्याकडे पाहायला हवं। पूर्वी नक्कीच धन्यवाद मंदार आपण दिलेल्या माहितीबद्दल। तर सुप्रिया सुळेंनी अशा पद्धतीचं विधान केलेलं आहे आणि त्यांचा रोख नक्की कोणाकडे आहे हे अर्थातच कळायला आपल्याला थांबावं लागेल, परंतु त्याचबरोबर एक विकेट पडली आहे असं त्यांनी अर्थातच म्हटलेलं आहे ते धनंजय मुंडे यांच्या संदर्भात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।